नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. पैसा पुराण या आपल्या विशेष आर्थिक बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पैसा, अर्थव्यवस्था आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रत्येक घडामोड समजून घेण्यासाठी आपण दरवेळी नव्या विषयासह भेटत असतो. अनेकदा आपल्याला वाटतं की अर्थव्यवस्था म्हणजे फक्त शेअर बाजार, मोठ्या उद्योग समूहाचे व्यवहार किंवा सरकारची धोरणे, पण खरं पाहिलं तर आपल्या खिशात असलेली एक साधी नोट देखील अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण रोज बाजारात जातो, भाजी घेतो, किराणा खरेदी करतो, प्रवासासाठी पैसे देतो किंवा छोट्या मोठ्या व्यवहारांमध्ये नोटांचा वापर करतो. पण कधी विचार केला आहे का की आपल्या हातात फिरणारी ही नोट तयार होण्यासाठी किती खर्च येतो, ती किती काळ टिकते, खराब झाल्यानंतर तिचं काय होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाला त्यासाठी किती पैसा खर्च करावा लागतो. आजच्या विशेष भागामध्ये आपण अशाच एका मोठ्या बदलाबद्दल चर्चा करणार आहोत. हा बदल झाला तर भविष्यात आपल्या खिशामध्ये असलेल्या कागदी नोटांची जागा प्लास्टिक अर्थात पॉलिमर नोटा दिसू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा पॉलिमर नोटांचा प्रस्ताव पुढे आणला आहे. हा प्रस्ताव केवळ तांत्रिक सुधारणापुरता मर्यादित नाही, तर त्यामागे हजारो कोटी रुपयांची संभाव्य बचत, बनावट नोटांवर नियंत्रण आणि अधिक मजबूत चलन व्यवस्था अशी अनेक महत्त्वाची कारणे दडलेली आहेत. चला तर मग आजच्या पैसा पुराणमध्ये जाणून घेऊया प्लास्टिक नोटा म्हणजे काय, त्या भारतासाठी का महत्त्वाच्या ठरू शकतात, RBIला दरवर्षी नोटांवर किती खर्च करावा लागतो, खराब नोटांमुळे देशाचे किती आर्थिक नुकसान होतं आणि जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर त्याचा आपल्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम भारतातील सध्याची चलन व्यवस्था समजून घेऊया. आज भारत हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. डिजिटल पेमेंट्समध्ये भारताने जगात मोठी झेप घेतली आहे. UPI व्यवहारांनी नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मोबाईल फोनद्वारे काही सेकंदात पैसे पाठवणे आज सामान्य बाब झाली आहे. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की रोख पैशाचे महत्त्व कमी झाले आहे. खरं तर भारतात आजही मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार होतात. ग्रामीण भाग, लहान व्यापारी, किरकोळ व्यवसाय, मंडई, परिवहन क्षेत्र आणि अनेक पारंपरिक व्यवहार अजूनही रोख पैशांवर अवलंबून आहे. यामुळे देशात चलनातील रोख रक्कम सातत्याने वाढताना दिसत आहे. 15 मे 2026 पर्यंत भारतातील चलनातील एकूण रोख रक्कम तब्बल 42.86 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. हा आकडा केवळ एक मोठा आकडा नाही, तर भारतातील रोख व्यवहारांची व्याप्ती दाखवणारा आहे. आता प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटा चलनात असतील तर मग त्या तयार करण्यासाठी किती खर्च होत असेल. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या आकडेवारीत मिळतं. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतात नोटा छापण्यासाठी सुमारे 6,372.8 कोटी रुपये खर्च करण्यात आले. याआधी आर्थिक वर्षात हा आकडा 5,101.4 कोटी रुपये इतका होता. म्हणजेच फक्त एका वर्षात या खर्चामध्ये हजारो कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली. हे आकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की भारतासाठी नोटा छपाई हा केवळ प्रशासकीय विषय नाही, तर तो मोठा आर्थिक खर्च देखील आहे. पण इथेच कथा संपत नाही, कारण नोटा छपाईतकंच महाग काम म्हणजे खराब झालेल्या नोटांचं व्यवस्थापन. थोडा विचार करा, आपण रोज वापरत असलेल्या नोटा किती हातातून फिरतात. त्या दुमडल्या जातात, खिशात ठेवल्या जातात, पावसात भिजतात, कधी फाटतात, कधी मळकट होतात आणि काही काळानंतर वापरण्यायोग्य राहत नाही. अशा नोटा RBIला चलनातून काढून टाकाव्या लागतात. यासाठी त्या संबंधातील आकडेवारी पाहिली तर चित्र आणखी गंभीर दिसतं. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तब्बल 23.8 अब्ज म्हणजे जवळपास 2,380 कोटी रुपये खराब झाले. झिजलेल्या आणि फाटलेल्या या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या. मागील वर्षात हा आकडा 2,124 कोटी इतका होता. म्हणजेच एका वर्षात खराब नोटांचं प्रमाण हे 12.3% वाढलं. यातील सर्वात मोठा हिस्सा हा 500 रुपयांच्या नोटांचा होता, तर त्यानंतर 100 रुपयांच्या नोटांचा क्रमांक लागतो. याचा अर्थ असा की सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या नोटांचं सर्वाधिक वेगाने झीज ही होत असते. आता जरा कल्पना करा की प्रत्येक खराब नोटेच्या बदलात नवीन नोट छापावी लागते. नवीन कागद, नवीन शाई, नवीन सुरक्षा वैशिष्ट्य, वाहतूक, साठवण, वितरण ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागते आणि यासाठी हजारो कोटी रुपये इतका खर्च होताना दिसतो. याच ठिकाणी प्लास्टिकच्या नोटांचा पर्याय हा महत्त्वाचा ठरतो. चला आता जाणून घेऊया पॉलिमर नोटा म्हणजे नेमकं काय. पॉलिमर नोटा या विशेष प्रकारच्या प्लास्टिकपासून तयार केल्या जातात. त्या पारंपरिक कागदांच्या नोटांपेक्षा अधिक मजबूत असतात. त्या सहज फाटत नाही, पाण्यात भिजल्या तरी खराब होत नाही, धूळ आणि घाण
कमी लागते, त्यांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आयुष्य सामान्य नोटांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असतं. यामुळे वारंवार नोटा बदलण्याची गरज कमी होते. समजा एखादी कागदी नोट 2 किंवा 3 वर्षात खराब होत असेल तर पॉलिमर नोट ही त्यापेक्षा अनेक वर्ष टिकू शकते. म्हणूनच दीर्घकालीन खर्चात मोठी बचत ही होऊ शकते. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. काही जण विचारतात की प्लास्टिक नोटा तयार करायला जास्त खर्च येतो, मग बचत कशी होणार? हा प्रश्न योग्य आहे. खरं तर पॉलिमर नोटांची प्रारंभिक उत्पादन किंमत थोडी जास्त असू शकते, पण त्या अनेक पटीने जास्त काळ टिकतात. त्यामुळे वारंवार छपाईची गरज कमी होते. दीर्घकालीन गणित मांडलं तर एकूण खर्च कमी होतो. म्हणजेच सुरुवातीला गुंतवणूक जास्त पण नंतर मोठी बचत. आता बोलूया सुरक्षा व्यवस्थेबद्दल. भारतात बनावट नोटांचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर मानला जातो. विशेषतः 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रती वेळोवेळी सापडतात. बनावट नोटा केवळ आर्थिक गुन्हा नाही तर त्या देशांच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करतात, बाजारातील विश्वास कमी करतात, चलन व्यवस्थेला धक्का देतात आणि अनेकदा काळ्या पैशाच्या व्यवहारांशी त्या जोडलेल्या असतात. पॉलिमर नोटा या बाबतीत मोठा बदल घडवू शकतात. या नोटांमध्ये पारदर्शक विंडो, मायक्रो ऑप्टिक्स तंत्रज्ञान, विशेष सुरक्षा शाई, अत्याधुनिक डिझाईन आणि इतर प्रगत वैशिष्ट्य समाविष्ट असतात. यामुळे बनावट नोटा तयार करणं अत्यंत कठीण होतं. म्हणूनच अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने पॉलिमर नोटांना प्राधान्य दिलं आहे. आता प्रश्न असा आहे की भारतात हा विचार पहिल्यांदा होत आहे का? तर उत्तर आहे नाही. यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. वर्ष होतं 2012. त्या काळात केंद्र सरकारने 10 रुपयांच्या 1 अब्ज प्लॅस्टिक नोटांची चाचणी मंजूर केली होती. कोच्ची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरांमध्ये हा प्रयोग करण्यात आला. मात्र त्यावेळी ATM यंत्र, नोटा प्रक्रिया प्रणाली आणि तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये काही अडचणी आल्या. परिणामी हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. मात्र गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती झाली आहे. ATM नेटवर्क हे सुधारलं आहे. नोटा प्रक्रिया प्रणाली देखील अधिक आधुनिक झाली आहे. म्हणूनच आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. मित्रांनो, आता एक नजर टाकूया जगाकडे. कारण भारत हा प्लास्टिक नोटांचा विचार करणारा पहिला देश नाही. ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर पॉलिमर नोटांचा स्वीकार केला. यानंतर कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, न्यूझीलंड, मलेशिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांनी देखील हा मार्ग स्वीकारला. या देशाच्या अनुभवातून आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. नोटांचं आयुष्य वाढलं, बनावट नोटांचं प्रमाण कमी झालं, नोटाच्या व्यवस्थापनावरील खर्च देखील कमी झाला आणि नागरिकांमध्ये चलनावरील विश्वास हा अधिक मजबूत झाला. यामुळे भारताला देखील या मॉडेलचा फायदा हा होऊ शकतो. आता उपलब्ध माहितीनुसार RBI 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटापासून पायलट प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहे. यामागे कारणे देखील स्पष्ट आहे. याच नोटा सर्वाधिक वापरल्या जातात, याच नोटा सर्वाधिक झिजतात, याच नोटांचा सर्वाधिक खर्च हा होतो. म्हणूनच सुरुवातही इथूनच होण्याची शक्यता आहे. मात्र हा बदल एका रात्रीत होणार नाही. यासाठी मोठी तयारी करावी लागेल. ATM यंत्रणा अद्ययावत करावी लागेल, बँकिंग प्रणाली तयार करावी लागेल, नवीन नोटांची वाहतूक व्यवस्था उभारावी लागेल, सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. पण एकदा ही प्रक्रिया यशस्वी झाली तर दीर्घकालीन फायदे हे मोठे असू शकतात. आर्थिक बचत, उत्तम सुरक्षा, कमी खराब नोटा आणि अधिक कार्यक्षम चलन व्यवस्था, हे सर्व फायदे भारताला मिळू शकतात. एकूणच पाहता प्लास्टिक नोटा हा केवळ नोटांच्या साहित्याचा बदल नाही, हा भारताच्या चलन व्यवस्थेतील संभाव्य मोठा सुधारात्मक टप्पा ठरू शकतो. आज हजारो कोटी रुपये नोटाच्या पायी आणि खराब नोटांच्या व्यवस्थापनांवरती खर्च होतात. जर या खर्चामध्ये मोठी बचत झाली तर पैसा देशाच्या इतर विकास कामासाठी वापरला जाऊ शकतो. म्हणूनच हा विषय केवळ RBIचा नाही तर प्रत्येक भारतीयांशी संबंधित आहे. मित्रांनो, आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं की कागदी नोटांपासून पॉलिमर नोटांकडे जाण्याचा विचार का केला जात आहे. RBIला दरवर्षी किती खर्च करावा लागतो, खराब नोटांमुळे किती आर्थिक भार हा वाढतो आणि जगातील अनेक देशांनी हा प्रयोग यशस्वीपणे कसा राबवला आहे. आता पुढे RBI कोणता निर्णय घेतो आणि भारतात पॉलिमर नोटांचा प्रवास कधी सुरू होतो याकडे संपूर्ण देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागलं असेल. कारण हा निर्णय केवळ नोटांचा नाही तर खर्च, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि भविष्यातील आर्थिक व्यवस्थेचा आहे. आजचं हे विशेष पैसा पुराण बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नव्या आर्थिक विषयासह.
नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील नव्या घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आर्थिक नियोजनाची काळजी घ्या. धन्यवाद.